जागतिक नदी दिनानिमित्त नाशिक महानगरपालिका 7, महाराष्ट्र बटालियन, एनसीसी व लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नंदिनी नदी परिसरात नदी स्वच्छता मोहीम उत्साहात राबविण्यात आली। नदिया भारत की जननी या घोषणेसह एनसीसी कॅडेट्सनी नदीत उतरून कचरा व प्लास्टिक गोळा करत स्वच्छता केली व स्थानिक नागरिकांना नदी संवर्धन व प्रदूषण नियंत्रणाबाबत जनजागृती केली। या उपक्रमास नाशिक महानगरपालिका उपायुक्त अजित निकत, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे राहुल बोंबे, गोदावरी स्वच्छता मोहिमेचे प्रणेते निशिकांत पगारे, कमांडिंग ऑफिसर कर्नल किरोला, NAN ओले, सचिन सोनोने, चंद्रकिशोर पाटील, प्रदीप सिंह पाटील, अजमल खान, अजय कापणी, सुभेदार मिठालाल मीना, नायब सुभेदार प्रमोद निकम, हवालदार प्रशांत चव्हाण, हवालदार महेंद्र हिरे तसेच महापालिका स्वच्छता विभागाचे सुनील शिरसाट व वॉटर ग्रेस प्रोजेक्ट स्वच्छता दूत उपस्थित होते। कार्यक्रमात चंद्रकिशोर पाटील यांनी विद्यार्थ्यांना नंदिनी नदीचे महत्त्व व प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगितले, तर प्रदीप सिंह पाटील यांनी सिंहस्थ कुंभमेळा, नदी प्रदूषण नियंत्रण व प्लास्टिक मुक्ती अभियानाविषयी मार्गदर्शन केले। याशिवाय बिटको कॉलेजचे प्राध्यापक विजय सुकटे, LVH कॉलेजचे प्राध्यापक सचिन सोनोने, KTHM कॉलेजचे प्राध्यापक पगार तसेच BMC कॉलेजचे प्राध्यापक योगेश भदानी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रोत्साहित केले। या उपक्रमाद्वारे नदी संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत पुढील पिढ्यांना स्वच्छ व सुरक्षित जलस्रोत उपलब्ध करून देण्याचा संकल्प करण्यात येत होते। परंतु तुम्ही आम्ही मिळून सर्वजण खऱ्या अर्थाने नद्यांचं किती पुनरुज्जीवन करतो, त्यांची किती काळजी घेतो हे आपल्याला माहिती आहे। आणि हे करत असताना तरी सुद्धा आज आपल्याला माहिती आहे की गोदावरी नदी जी आहे हिचं महत्त्व किती अनन्यसाधारण जागतिक स्तरावरती या नदीचं धार्मिक महत्त्व आपल्याला सर्वांना परिचित आहे। दक्षिण गंगा म्हणून देखील तिला संबोधलं जातं आणि सांगताना त्याच्यामध्ये केमिकलयुक्त पाणी हे मिसळण्याचा प्रयत्न होत असतो। दिवसेंदिवस जी नंदिनी नदी आहे